माझं नाव यशवंत वैरागडे, राहणार नेरी, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर. आज आमचा मसलीपटामध्ये विजय झालेला आहे. खूप आनंद झाला आमच्या या विजयाबद्दल. आम्हाला आमच्या सहकारी म्हणजे संजय चिरके, प्रफुल्ल प्रकाल, जसे आमचे मित्रमंडळी आहेत ते दशरथ भाऊ चौके, जोरदेजी, हे आमचे ग्रुप, आमचा असा खूप मोठा ग्रुप आहे. हा आमच्या पूर्ण ग्रुपचा विजय आहे. तर आमचा ह्या मसलीपटामध्ये सहज विजय झाला, त्याच्यामुळं खूप आनंद झाला आणि खूप मजा आली. आणि याच्यासमोर आम्ही आता जिद्दीने आणि चिकाटीने आमचा जोडी जे आहे, नवीन जोडी बनवण्याचा, नवीन खेळ करण्याचा, याच्यापेक्षा मोठा खेळ काढण्याचा आमचा निर्धार आहे. एकंदरीत नियोजन कसं केलं होतं या दोन्ही बैलाचं? हां, नियोजन आमचं खूप सुंदर होतं. आमचे सहकारी मंडळी बरोबर लक्ष ठेवून त्यांचं सकाळ, संध्याकाळ, दुपार, त्यांच्या खाण्यापिण्याचा, मालिशचा, त्याच्या संपूर्ण याचा पूर्ण नियोजन आम्ही खूप चांगल्या प्रकारे करत होतो. मालिश करणे, त्यांचं खाद्य, हे ते सगळं व्यवस्थित, औषध पाणी आणि त्यांना सराव, त्यांचा वेळोवेळी सराव करणे, या बळावर चांगला म्हणजे चांगली तयार झाली आणि आम्ही चांगल्या प्रकारे हा खेळ लावू शकलो आणि अपेक्षेप्रमाणे आम्ही विजय पण प्राप्त केला. विजय तर महत्त्वाचा असतो, पण तयारी तेवढीच महत्त्वाची असते. हा, तयारी पण महत्त्वाचीच होती. तयारी पण खूप, आमचा मोठा ग्रुप आहे. सगळे हे सहकारी मंडळ जे आहे, सर्व यांच्या खेडेपाड्यातले लोक आमचे मित्रमंडळी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानं टेकाडी, काटवल, वळशी, असे आमचे नेरी, अड्याडी वगैरे, खापरी आहे, इथले आमचे खास लोक आहेत. यांच्या मार्गदर्शनाने आणि घडी मास्टर आहेत आमचे काही सहकारी बरोबर, सगळ्या त्यांच्या एकूण सगळ्याच्या मताने नाही का हा खेळ आपला विजय झाला आहे. एकंदरीत तुम्ही सामूहिक यश आलं या खेळाला. हो, सामूहिक यश आहे. हा एकाचा विजय नाही आहे, आमचा पूर्ण ग्रुपचा हा विजय आहे. बैलाची ओळख सांगा. बैल याला बुंडू म्हणतात, ज्याचं नाम आम्ही तेरे नाम ठेवलं आहे. आमच्या भाषेमध्ये बोंडरू. आणि हा आहे आमच्या नेरी परिसरातला बैल आहे आमचा, याचा बकासूर आहे, याला विरू म्हणतात. आमच्या हा दशरथ भाऊचा बैल आहे. अनिल भाऊ नन्नावरीचा बैल आहे हा भद्रावतीचा. आणि खूप सुंदर सुंदर आमचं नियोजन होतं या बैलांबद्दल. अगोदर खूप याच्यावर खूप मेहनत घ्यावी लागली आम्हाला. मेहनतीचं फळ आम्हाला बरोबर मिळाला, मेहनत घेतल्याचं. याच्याबद्दल आम्हाला खूप अभिनंदन आहे. बैलाची म्हणजे मागची कामगिरी कशी राहिली? कामगिरी बैलाची एकंदरीत मागची कामगिरी, हो, हा, मागची कामगिरी थोडी निराशाजनक होती. एका गेमावर, 1-2 गेमावर हार पत्करावं लागली होती. आणि यावर्षी आता आम्ही आपल्या हातामध्ये घेतली आणि त्यांना नाही का बरोबर सराव हे ते त्यांना पोषक वातावरणामध्ये ठेवून त्यांची रणनीती तयार करून आम्ही त्या बैलांना बनवलं चांगलं आणि आज त्यांचं आम्हाला फळ मिळालं. आता आणि याच्यासमोरही ते खूप सुंदर धावतील, यापेक्षाही चांगले धावतील अशी त्यांना अपेक्षा करतो आम्ही. आणि आम्ही अजून याच्यापेक्षा मोठा खेळ खेळण्याचा लागण्याचा तयारीमध्ये आहोत. आजचा जो खेळ होता तो किती फुटावर होता? आजचा 2250 फुटावरचा खेळ होता. आमचा 2250 फुटावरचा खेळ होता, पण आमच्या अपेक्षेप्रमाणे, अपेक्षेपेक्षाही चांगला खेळ झाला. आम्ही सहज विजय संपादन केल्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद झाला. फरकाने विजय मिळवला तुम्ही. फरकाने विजय मिळवू शकलो आम्ही. एकंदरीत बैल सुटल्यावर काय डोक्यात होतं की आपण फरकाने विजय मिळवू शकतो का, असं होतं का? असा थोडंसं दुःख होतं, कारण त्याही बलगरीवाल्या जोडीचं थोडंसं रिपोर्ट चांगली जबरदस्त होती. त्याच्यामुळं पण आम्हाला आपल्या जोडीवरही कॉन्फिडन्स होतं की आम्ही काही ना काही फरकाने मारू, काही ना काही फरकाने जिंकू, असा आमचा अंदाज होताच आणि तो अंदाज आमचा बरोबर ठरला. कोणती गोष्ट करताना फॅमिलीचा सपोर्ट पाहिजे, हा महत्त्वाचा असतो. काय सांगाल?
फॅमिलीचं असं कसं आहे, फॅमिलीचं निराश, फॅमिलीला पटत नाही काही काही घरच्या गोष्टी. या पटाच्या गोष्टी आमच्या फॅमिलीमध्ये नाही पटत, पण आम्ही तरी पण कानाडोळं करून करत आहोत काम. असं बाहेर ग्रुपमध्ये राहून घरी तर ठेवू शकत नाही, ग्रुपमध्ये ठेवूनच काम करावं लागत आहे, कारण घरच्या बाई मंडळी आम्हाला या कामाला विरोध करतात, त्यांना नाही पटत. आणि आमचा आता म्हणून आम्ही ग्रुप बनवूनच आम्ही हा छंद जोपासत आहोत. एकंदरीत पट समितीचं नियोजनबद्ध आणि निर्णयबद्ध मैदान आणि पारदर्शक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे, तर याबद्दल काय सांगाल? मैदान तर आपल्या विदर्भामध्ये पहिल्या नंबरचा असं मैदान आहे हा मछलीपट. दान वगैरे खूप सुंदर आहे, नजारा खूप सुंदर आहे, सौंदर्य आहे. आणि नियोजन वकील साहेबाचा नियोजन एकदम चांगला आणि सुंदर नियोजन आहे. त्याच्यामुळं काहीही कोणत्याही घटना म्हणजे दुसऱ्या काही अशा घटना दगडे भांडणं होऊ देत नाहीत. त्याच्यामुळं नाही का हा नियोजन खूप सुंदर पद्धतीनं पाडला जातो. त्याच्यामुळं या मछलीपटाचा लौकिक आहे. घडी मास्तरनी एकंदरीत गणित जुळवलं होतं, ते बरोबर आलं का? बिलकुल बरोबर. जो सांगितला होता तो नियोजन बरोबर झाला आहे. घडी मास्टरचा जो नियोजन होता तो बरोबर ठरला. या नियोजनाचे परफेक्ट मास्टर माइंड कोण होते, म्हणजे प्रमुख व्यक्ती जे नियोजन? या गेमाचे जे मास्टर माइंड आहेत ते आमचे प्रफुल्ल बकाल आहेत. प्रफुल्ल भाऊ बकाल ते प्रफुल्ल बकाल आहेत. ते खूप सुंदर असे परफेक्ट घडी मास्टर आहेत. त्यांच्याच नियोजन आहे हा बरोबर घडी मास्टर याचा. शर्यत क्षेत्रामुळे बैलांना चांगले दिवस आले का, आणि एकंदरीत बैलाच्या किमती वाढल्या या शर्यत क्षेत्रामुळे? हो, माझं असंच मत आहे की बैलांना खूप चांगले दिवस आहेत या शंकरपटामुळे. किमती पण चांगल्या आहे, कास्तकारांना या बैलांच्या किमती पण चांगल्या प्रकारे मिळू लागल्या आहेत. आणि कास्तकार बैल बनवायला पण तयार झालेले आहेत, लागले आहेत, जेणेकरून त्यांना 10,000चा बैल 50,000, 1,00,000 अशा पद्धतीनं, आणि त्याच्यापेक्षाही चांगला आला त्याच्यापेक्षाही चांगला पैसा कमवू शकतो बनवून. नवीन पिढी या क्षेत्राकडे आकर्षित होत आहे, तर त्यांच्याबद्दल काय सांगाल? नवीन पिढीचं आकर्षण होणं साहजिकच आहे, कारण हा खेळ अति सुंदर वाटतो आणि चांगला नियोजन राहतो. बाकीच्या खेळापेक्षा खूप चांगला खेळ आहे हा. आणि कास्तकार वर्गाला खूप चांगला आणि सुंदर असं खाली वेळेमध्ये हा नियोजन आखता येतो. एकंदरीत हा खेळ शेतकऱ्यांना नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. हा नवीन ऊर्जा निर्माण करणार आहे. नवीन पिढी आमच्याहीपेक्षा ऊर्जेनुसार तयार करणार, आपापली जोडी तयार करणार आणि उत्साहाने भाग घेणार. आज ड्रायव्हर कोण बसला होता चकड्यावर? ड्रायव्हर आमच्या ग्रुपमधला अभि बकाल आहे. पहिल्यांदाच जोडी हाकलली आहे त्यांनी आणि पहिलाच विजय संपादन केलेला आहे. खूप चांगला मुलगा आहे आणि त्याचं खूप अभिनंदन आणि त्याला आशीर्वाद देतो की तो खूप मोठा चांगला कातकर बनेल समोर. त्याची वय वगैरे जास्त नाही आहे, 22 वर्षाचा मुलगा आहे तो. 22 वर्षाच्या वयात त्यांनी आज पहिला खेळ केलेला आहे शर्यतीतला आणि खूप सुंदर अशी जोडी हाकललेली आहे त्यांनी. एकंदरीत ड्रायव्हरवर असतो भरोसा, विश्वास आणि जबाबदारी असते, तशीच ड्रायव्हरवरच असतो. आणि सोडणाऱ्या टीमवरही भरोसा, विश्वास आणि जबाबदारी असते. हा एकाचा खेळ नसतो, याच्यामध्ये सगळे पासे बरोबर पडले पाहिजे. सोडणारे पण बरोबर, कातकर पण बरोबर पाहिजे आणि बैलांनी बी बरोबर केलं पाहिजे काम आपलं. त्याच्यामुळं हा खेळ बरोबर होतो. एकाचं जरी चुकलं तरी या गेमामध्ये फरक पडतो आणि हार पत्करावर लागतो. थोडीशी सुद्धा गलती आपल्या खेळाला हानिकारक आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर संयम आणि शांतता महत्त्वाची असते, प्रामाणिकपणाही महत्त्वाची असते, तेवढीच काय सांगाल याच्यात? हो, प्रामाणिक आणि संयम आवश्यक आहे या खेळामध्ये. संयम असेल त्याचाच हा विजय होतो आणि तोच काम करू शकतो चांगल्या प्रकारे. खेळात हारजीत मानली पाहिजे, काय सांगा? हो, हा खेळ म्हणजे कसं आहे, हारजीत मानावंच लागतो, कारण हा एक वेळा हारला म्हणून आपण अपयश झाला म्हणून सोडून देणं हे योग्य नाही. याच्यापेक्षा चांगला यश मिळवू याची अशी जिद्द लागली पाहिजे. आणि आजच्या हार विषयी कमीपणा न मानता पुन्हा आपली चांगली जोडी बनवून मैदानामध्ये उतरण्याची
हौशीनं भाग घेतलेला पाहिजे. तुम्ही यशस्वी आहात त्याच्या मागं कोण आहे हे तेवढंच महत्त्वाचं असतं, काय सांगा? हा आमच्या यशस्वीतेमागे आमचा पूर्ण ग्रुप आहे. याच्यामागे सगळ्यांचा सहभाग बरोबर आहे. सगळ्यांच्या सहभागानंच आमचा हा ग्रुपचा विजय आहे, कुण्या एकाचा विजय नाही आहे. शेवट जाताना एक प्रश्न की तुम्हाला बैलांनी काय दिले? तुम्हाला बैलांनी काय दिले? शेवटचा प्रश्न. मला बैलांनी प्रेस्टीज मिळवून दिलेली आहे. अभिमान आहे त्या बैलांचा, मला खूप खूप अभिमान आहे. आणि या बैलांनी माझं नाव कमवून दिलेलं आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे. बैलामुळं आज मला थोडंसं अजून आवड निर्माण, समोर मोठी आवड निर्माण झालेली आहे. ठीक, धन्यवाद. ठीक आहे.